नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टोटल एज्युकेअरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ECIL इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 64 जागांची भरती निघाली आहे. पदाचे नाव आणि तपशील पहा. पद क्रमांक नंबर 1, पदाचे नाव टेक्निकल ऑफिसर, पदसंख्या 24. नंबर 2, सायंटिफिक असिस्टंट ए, पदसंख्या 13. नंबर 3, ज्युनियर आर्टिसन, पदसंख्या 28. असे एकूण 65 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता पाहूया. पद क्रमांक 1 साठी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, IT, मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी, जनरल ओबीसी साठी 60% गुण, SC ST साठी 50% गुण आणि 1 वर्ष अनुभव. पद क्रमांक 2 साठी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, IT, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इंजिनिअरिंग डिप्लोमा, जनरल ओबीसी साठी 60% गुण, SC ST साठी 50% गुण आणि 1 वर्ष अनुभव. पद क्रमांक 3 ITI, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, इन्स्ट्रुमेंटेशन, रेडिओ अँड TV मेकॅनिकल आणि 1 वर्ष अनुभव. वयाची अट 30 सप्टेंबर 2020 रोजी SC ST 5 वर्ष सूट, OBC 3 वर्ष सूट. पद क्रमांक 1 साठी 30 वर्षापर्यंत, पद क्रमांक 2 साठी 25 वर्षापर्यंत, पद क्रमांक 3 25 वर्षापर्यंत. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत. फी नाही आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2020 दुपारी 2 वाजेपर्यंत. आता पाहूया सविस्तर जाहिरात. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही अणुऊर्जा विभागाअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आहे. खालील पदांसाठी गतिमान आणि परिणामाभिमुख कर्मचारी शोधत आहे. 2 वर्षांच्या कालावधीसाठी, जी की प्रकल्पाच्या गरजेनुसार विस्तारित होऊ शकते. खालील तक्त्यामध्ये 1 ते 17 पोस्ट आहेत. पोस्टचे नाव टेक्निकल ऑफिसर ऑन कॉन्ट्रॅक्ट कॅट 1 ते कॅट 8 पर्यंत आहे. पदसंख्या किती आहे ते तुम्ही टेबलमध्ये पाहू शकता. याला वयाची अट 30 वर्षापर्यंत आहे. पद क्रमांक 1 साठी कॉन्ट्रॅक्ट पे 23,000 रुपये प्रति महिन्यापर्यंत असेल. पोस्ट क्रमांक 9 ते 13 सायंटिफिक असिस्टंट ए ऑन कॉन्ट्रॅक्ट कॅट 1 टू कॅट 5 याच्या जागा तुम्ही टेबलमध्ये पाहू शकता. यासाठी लागणारी उच्च वयोमर्यादा 25 वर्षापर्यंत आहे आणि याला कॉन्ट्रॅक्ट पे आहे 19,864 रुपये प्रति महिना. क्रमांक 14 ते 17 ज्युनियर असिस्टंट ऑन कॉन्ट्रॅक्ट कॅट 1 टू कॅट 4 याच्या सुद्धा जागा तुम्ही टेबलमध्ये पाहू शकता. यासाठी लागणारी उच्च वयोमर्यादा 25 वर्षे असून याचं कॉन्ट्रॅक्ट पे आहे 18,070 रुपये प्रति महिना. आता पाहूया पात्रता आणि अनुभव 30/9/2020 पर्यंत. नंबर 1 ला आहे टेक्निकल ऑफिसर ऑन कॉन्ट्रॅक्ट कॅट 1. याला लागेल इंजिनियर डिग्री फुल टाइम इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन सोबतच 60% मार्क असायला हवेत आणि मेंटेनन्स ऑफ कंट्रोल अँड इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम्स, कंट्रोल पॅनल्स, कम्प्युटर सिस्टीम्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम्स, ट्रबल शूटिंग ऑफ अॅनालॉग अँड डिजिटल IO PCBs, अॅनालॉग अँड डिजिटल मीटर्स, इंडिकेटर्स, पॉवर सप्लायचा 1 वर्षाचा अनुभव असायला हवा. पद क्रमांक 2 टेक्निकल ऑफिसर ऑन कॉन्ट्रॅक्ट कॅट 2. याला सुद्धा लागणारी इंजिनियर डिग्री फुल टाइम इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन विथ मिनिमम 60% इन ॲग्रिगेट सोबतच रेडिएशन इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम्स अँड कंट्रोल अँड इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम, ट्रबल शूटिंग ऑफ रेडिएशन डिटेक्शन इक्विपमेंट याचा 1 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन अनुभव असायला हवा. नंबर 3 ला आहे टेक्निकल ऑफिसर ऑन कॉन्ट्रॅक्ट कॅट 3. याला इंजिनिअरिंग डिग्री फुल टाइम इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन मध्ये किंवा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, कम्प्युटर सायन्स सोबतच 60% गुण आणि RF कम्युनिकेशन, IT हार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्किंग, टेस्टिंग, मेंटेनन्स ऑफ कंट्रोल अँड इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये 1 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स असायला हवा. पद क्रमांक 4 टेक्निकल ऑफिसर ऑन कॉन्ट्रॅक्ट कॅट 4. यालाही इंजिनिअरिंग डिग्री फुल टाइम इन इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विथ मिनिमम 60% ॲग्रिगेट आणि कम्प्युटर हार्डवेअर, लिनक्स, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम अँड नेटवर्किंग मध्ये 1 पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स असायला हवा. पद क्रमांक 5 टेक्निकल ऑफिसर ऑन कॉन्ट्रॅक्ट कॅट 5. याला इंजिनिअरिंग डिग्री फुल टाइम इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन विथ 60% ऑफ मार्क्स सोबतच मेंटेनन्स, टेस्टिंग ऑफ कम्प्युटर हार्डवेअर, नेटवर्किंग, कम्युनिकेशन गॅजेट्स आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम्स यामध्ये 1 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स झालेला असावा.
पद क्रमांक 6 टेक्निकल ऑफिसर ऑन कॉन्ट्रॅक्ट कॅट 6 याला सुद्धा लागणारी इंजिनिअरिंगची डिग्री फुल टाइम इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विथ 60% ऑफ मार्क्स, सोबतच कम्प्युटर हार्डवेअर, लायनक्स, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम, नेटवर्किंग, इंटरनेट सर्व्हिसेस आणि बेसिक नॉलेज इलेक्ट्रिकल सिस्टीम्समध्ये या गोष्टींमध्ये 1 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स असायला हवा. पद क्रमांक 7 टेक्निकल ऑफिसर ऑन कॉन्ट्रॅक्ट कॅट 7 यामध्ये सुद्धा इंजिनिअरिंगमध्ये डिग्री झालेली असावी. व्ही सॅट अँटिनाजमध्ये 1 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स झालेला असावा. पद क्रमांक 8 टेक्निकल ऑफिसर ऑन कॉन्ट्रॅक्ट कॅट 8 यामध्ये सुद्धा इंजिनिअरिंग डिग्री फुल टाइम इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स, सोबतच 60% मार्क आणि डायग्नोजिंग फॉल्ट्स इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इक्विपमेंट्समध्ये 1 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स असायला हवा. पद क्रमांक 9 सायंटिफिक असिस्टंट ए ऑन कॉन्ट्रॅक्ट कॅट ए मध्ये फर्स्ट क्लास डिप्लोमा फुल टाइम इन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग विथ 60% ऑफ मार्क्स, सोबत टेस्टिंग मेंटेनन्स ऑफ कंट्रोल अँड इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये 1 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स असायला हवा. नंबर 10 सायंटिफिक असिस्टंट ऑन कॉन्ट्रॅक्ट कॅट 2 यामध्ये सुद्धा फर्स्ट क्लास डिप्लोमा फुल टाइम इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग विथ 60% ऑफ मार्क्स, सोबतच टेस्टिंग मेंटेनन्स ऑफ रेडिएशन डिटेक्शन सिस्टीम्स कंट्रोल अँड इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम्स इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम्स यामध्ये 1 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स असायला हवा. पद क्रमांक 11 सायंटिफिक असिस्टंट ए ऑन कॉन्ट्रॅक्ट कॅट 3 याला सुद्धा फुल टाइम डिप्लोमा झालेला असावा. इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग विथ 60% ऑफ मार्क, सोबतच टेस्टिंग अँड मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम्स कम्युनिकेशन गॅजेट्स कम्प्युटर्स यामध्ये 1 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स असायला हवा. पद क्रमांक 12 सायंटिफिक असिस्टंट्स ए ऑन कॉन्ट्रॅक्ट याला सुद्धा डिप्लोमा फुल टाइम इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग, सोबतच 60% मार्क आणि कम्प्युटर हार्डवेअर लिनक्स विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आणि नेटवर्किंगमध्ये 1 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स मिळालेला असावा. पद क्रमांक 13 सायंटिफिक असिस्टंट ए ऑन कॉन्ट्रॅक्ट कॅट 5 याला सुद्धा डिप्लोमा फुल टाइम इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विथ 60% ऑफ मार्क्स, सोबतच डायग्नोजिंग फॉल्ट्स इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इक्विपमेंट्समध्ये 1 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स झालेला असावा. पद क्रमांक 14 ज्युनियर आर्टिसन ऑन कॉन्ट्रॅक्ट कॅट 1 याला ITI झालेला असावा 2 वर्षाचा. ट्रेड आहे इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर्स इन्स्ट्रुमेंटेशन रेडिओ अँड टीव्ही, सोबतच टेस्टिंग अँड मेंटेनन्स ऑफ न्यूमॅटिक इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम्स कम्युनिकेशन गॅजेट्स कम्प्युटर्स यामध्ये 1 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स झालेला असावा. पद क्रमांक 15 ज्युनियर आर्टिसन ऑन कॉन्ट्रॅक्ट कॅट 2 याला सुद्धा ITI 2 वर्षाचा. ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल कम्प्युटर्स इन्स्ट्रुमेंटेशन आणि 1 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स, तेही टेस्टिंग मेंटेनन्स ऑफ रेडिएशन डिटेक्शन सिस्टीम्स आणि न्यूमॅटिक अँड इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन कम्युनिकेशन गॅजेट्स इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स कम्प्युटर्स यामध्ये झालेलं असावं. पद क्रमांक 17 ज्युनियर आर्टिसन ऑन कॉन्ट्रॅक्ट कॅट 4 याला सुद्धा ITI लागेल. आता पाहूया निवड पद्धत. पद क्रमांक 1 ते 8 साठी 1:5 गुणोत्तरात गुणवत्तेच्या दृष्टीने शैक्षणिक पात्रतेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना आभासी मुलाखतीसाठी म्हणजेच व्हर्च्युअल इंटरव्ह्यू साठी बोलावले जाईल आणि कामगिरी आणि संबंधित अनुभवावर आधारित निवडले जाईल. क्रमांक 9 ते 17 साठी 1:5 गुणोत्तरात गुणवत्तेच्या दृष्टीने शैक्षणिक पात्रतेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. संबंधित अनुभव आणि यशस्वी दस्तावेज पडताळणीच्या आधारे निवड झालेल्या उमेदवारांची निवड केली जाईल. व्हर्च्युअल इंटरव्ह्यू आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख वेळेत ईमेलद्वारे कळवली जाईल आणि उमेदवारांना उपस्थित राहावे लागेल. आरक्षण आणि विश्रांती पाहूया. SC ST OBC PWD EWS साठी आरक्षण आणि विश्रांती सरकारी निर्देशानुसार असेल. गुणांची शिथिलता पाहूया. SC ST उमेदवारांसाठी एकूण 50% गुणांसह फर्स्ट क्लास ते सेकंड क्लास मध्ये शिथिल करण्यात आली आहे. वयोमर्यादा पाहूया. SC ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे आणि PWD प्रवर्गासाठी 10 वर्षे. अर्ज कसा करावा? पात्र उमेदवारांना वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आहे www.ecil.co.in वर करिअरला
निवडून आणि त्यानंतर ई रिक्रुटमेंट निवडा. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 19/10/2020 2 वाजल्यापासून ते 2/11/2020 2 वाजेपर्यंत कार्यान्वित होईल. उमेदवारांनी प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असलेल्या अधिसूचित श्रेणी आरक्षणाविरुद्ध अर्ज करावा. अधिसूचित स्थानानुसार श्रेणी पूर्ण न करणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. ऑनलाईनवर अर्ज केल्यानंतर उमेदवाराला प्रणाली निर्मित अर्ज क्रमांकासह नोंदणीकृत ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढावी लागेल. कृपया भविष्यातील सर्व संदर्भासाठी तुमचा अनुप्रयोग सिरियल नंबर नोंदवा. उमेदवार ऑनलाईन नोंदणीच्या शेवटच्या तारखेपूर्वी त्याच्या किंवा तिच्या नोंदणीकृत अर्जाची पुनरावृत्ती प्रिंट घेऊ शकतो. कोणत्याही टप्प्यावर त्यांच्या निवडीबाबत कोणत्याही उमेदवाराशी स्वतंत्र संवाद होणार नाही. उमेदवाराने हे लक्षात घेतले पाहिजे की भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी कोणतीही खोटी बनावट माहिती कागदपत्रे सादर केली असतील तर त्याची किंवा तिची उमेदवारी थोडक्यात नाकारली जाईल. कृपया लक्षात घ्या की मुलाखत किंवा दस्तऐवज पडताळणीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TADA दिला जाणार नाही. व्हर्च्युअल इंटरव्ह्यू आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख आणि वेळ वेबसाईटवर आयोजित केली जाईल. वेबसाईट आहे www.ecil.co.in. यावर कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आवाहन केलेले उमेदवार प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी खालील कागदपत्रे सादर करतील. खालील कागदपत्रे मूळमध्ये तयार केली जातील, ज्यात पडताळणीसाठी फोटोप्रतींचा संच आणि सेल्फ टेस्ट केलेल्या फोटोप्रतींसह तयार केलेला जाईल. ऑनलाईन नोंदणीकृत अर्जावर विधिवत स्वाक्षरी आणि अलीकडील रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो, त्याची जन्मतारीख, ओळख जसं की आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इत्यादी, पात्रता, अनुभव, अद्ययावत जात आणि अपंगत्व, PWD प्रमाणपत्रे लागू असल्यास मालकाने जारी केलेले रिलिव्हिंग लेटर, अनुसूचित ST OBC नॉन क्रिमिलियर सरकारी मार्गदर्शक तत्वानुसार विहित प्रोफॉर्मामध्ये आणि विहित नमुन्यात OBC नॉन क्रिमिलियर दर्जा अपंग व्यक्तीसाठी वैध प्रमाणपत्र, एक्स सैनिकांच्या बाबतीत डिस्चार्ज सर्टिफिकेट लागू असल्यास, जम्मू काश्मीरमधून उमेदवार म्हणून वयाची विश्रांतीचा दावा केल्यास संबंधित प्रमाणपत्र. आता पाहूया महत्त्वाच्या तारखा. ऑनलाईन नोंदणी सुरू करणे 19/10/2020 2 वाजल्यापासून. ऑनलाईन नोंदणीची शेवटची तारीख 2/11/2020. दस्तावेज पडताळणी मुलाखत ECILच्या वेबसाईटवर दिनांक आणि वेळ आयोजित केली जाईल आणि निर्णय घेतला जाईल. तर अशा प्रकारे होती ECILची सविस्तर जाहिरात. अशा प्रकारच्या इतर जाहिरातींचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला याचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.